नमस्कार, मी सागर रवींद्र जोशी, साठे कॉलेजचा पत्रकारितेचा विद्यार्थी. तर आज आपण स्त्रीरोग तज्ज्ञ मॅमकडे आलेलो. मॅम, तुमचा परिचय? मी डॉक्टर श्रुती उमेश पाटेकर. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मी वेगवेगळ्या इथल्या पार्ल्यामधल्या कॉलेज हॉस्पिटल्सना अटॅच आहे. मेनली नॉर्मल डिलिव्हरी, सीझर यांचे जे काय फॉलोअप्स वगैरे ते आम्ही करतो. मला या ह्याच्यातनं एवढं सांगायचं आहे की आजकालच्या ज्या लहान तरुण मुली आहेत त्यांच्याकडे अवेअरनेस, त्यांना म्हणजे काही कॉमन गोष्टी आहेत त्यांचं अज्ञान असतं. त्याच्यामुळे मुलींमध्ये बरंच PCODचं प्रमाण वाढलेलं आहे. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम डिसीज असतं. ह्याच्यामुळे मुलींची जी पाळी असते ती दर महिन्याला जी यायला पाहिजे असते ती येत नाही. आणि मग काही वेळेस त्या मुली लक्ष देत नाहीत की 3-3, 4-4 महिन्यांनी जरी पाळी आली नाही तरी त्यांना कळत नाही किंवा त्यांना असं वाटतं की बघू पुढच्या महिन्यात बघू. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ओव्हरीज ज्या असतात त्यांचा साईज वगैरे वाढतो आणि मग PCODच्या काही गोळ्या त्यांना द्याव्या लागतात. तर हा एक अवेअरनेस त्यांनी त्यांच्यात ठेवावा. पण ह्याची जी मेन कारणं असतात ती म्हणजे सतत बाहेरचं फास्ट फूड वगैरे खाणं, घरातलं न खाणं, किंवा आजकाल फेसबुक आणि व्हॉट्सअप किंवा या सगळ्यांचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे ह्यांची वेगवेगळ्या मुलांशी बोलणं किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांची जवळीक, तर या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यात बऱ्यापैकी हार्मोनल चेंजेस होतात. आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे अजून एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे अक्षरशः लहान मुली ज्या असतात, ज्या 10 किंवा 11 वर्षाच्या मुली आहेत, ज्यांना अजून काही माहिती नसतं की मासिक पाळी म्हणजे काय किंवा कसं 4 दिवस रक्तस्राव वगैरे होतो, त्यांनी म्हणजे त्या शाळेतल्या त्यांच्या टीचर्सनी त्यांना हे ज्ञान द्यायच्या आधीच आपल्या ह्याच्यात जे वेगवेगळ्या लहानपणीच लहान मुलांपासून जे मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्या लवकर मॅच्युअर होतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण आमच्याकडे आत्तापर्यंत ॲटलिस्ट 10 ते 15 मुली आलेल्या आहेत ज्यांची 9व्या किंवा 10व्या वर्षीच पाळी चालू होते. आणि काही वेळेस असं होतं की त्यांना आम्ही मेनोरेजिया पण असं म्हणतो की काही मुलींचे मग फ्लो चालू होऊन ते बंद होत नाहीत, तर आम्ही अक्षरशः इंजेक्शन देऊन वगैरे बंद केलेले आहेत. तर ह्याच्यात मला असं वाटतं की म्हणजे आजकालच्या ह्यांचे पेरेंट्स पण ते त्यांच्या बिझनेसमध्ये इव्हन त्यांच्या नोकऱ्यांमध्ये इतके बिझी असतात की मुलं मॅच्युअर होताना किंवा मेन ॲडोलसन्स आम्ही ज्यांना म्हणतो म्हणजे वयात येताना त्यांच्यातले जे काही वेगवेगळे परिणाम होत आहेत किंवा त्याच्यात जे आईची किंवा वडिलांची त्यांच्याबरोबर जी वेगळ्या पद्धतीची मैत्री असायला पाहिजे किंवा मुली आपल्या बाहेर जाऊन शाळेतच जात आहेत ना किंवा इतर ठिकाणी जात नाहीत ना किंवा क्लासमध्ये जात आहेत ना, हा त्यांचा कळत नकळत जो त्यांच्यावर वॉच असला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी आपले तरुण किंवा तरुण मुली या भटकत चालल्या आहेत किंवा त्यांच्यात जे हे पाहिजे म्हणजे त्यांना कळायला पाहिजे की आपण शाळेत जातो किंवा कॉलेजमध्ये जातो तर आपण आत्ता शिकण्याचं वय तर आपण शिकलं पाहिजे, आपण नसत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही घेतला पाहिजे. आपलं ध्येय हे वेगळंच आहे, आपल्याला उंची गाठायची आहे किंवा खूप चांगलं शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी मला अभाव पडल्यासारखा वाटतो की 20-21 वर्षाच्या मुली येतात आणि त्या सांगतात की मी प्रेग्नंट आहे किंवा त्या येऊन सांगतात की मला दिवस गेलेत. मला खूप वाईट वाटतं आणि या ह्याच्यात मला कुठेतरी आपण हतलब आहे किंवा कुठेतरी आपला समाज हा एवढ्या मोठ्या आपल्या समाजाने हे केलेले आहेत म्हणजे शिखरं गाठलेली आहेत किंवा आपण एवढी प्रगती करतो आहे, तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये आपली जी मुलं असतात किंवा ही मेन तरुण पिढी आहे किंवा तारुण्यात येणाऱ्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्याच्याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं आहे. म्हणजे पालकांचं, शिक्षकांचं किंवा त्यांचे जे गुरु आहेत त्यांचं, असं मला कुठेतरी फील होतं. आणि त्याच्याबरोबरच आजकाल ज्या कॅन्सरच्या वॅक्सिन्स वगैरे आहेत त्या पण आम्ही त्यांना देतो किंवा आम्ही त्यांच्यात अवेअरनेस करतो की सर्वायकल वॅक्सिन घ्या. आणि आम्ही बऱ्याच जणांना आत्तापर्यंत एक 10-15 मुलींना तरी या सर्वायकल वॅक्सिन्सचे आम्ही कोर्स करवलेले आहेत. पण आता अजून एक गोष्ट मला आढळते ती म्हणजे लहान मुलींमध्ये म्हणजे अराऊंड 20-21 वर्षांच्या मुलींमध्ये ब्रेस्ट सिस्ट आम्ही म्हणतो म्हणजे फायब्रोएडिनोमा त्याचं हे होतं, डायग्नोसिस होतं. पण या ह्याच्यातसुद्धा मला असं वाटतं की आम्ही जेव्हा त्यांची
हे केलेत, म्हणजे त्यांचं आम्ही मॅमोग्राफी करतो किंवा प्रोलॅक्टिनचे लेवल्स चेक करतो, तेव्हा त्यांचे प्रोलॅक्टिन लेवल्स पण वाढलेले असतात. आम्ही त्यांना औषधं देतो, पण या सिस्ट ह्या रिपीटेडली होत राहतात. म्हणजे ॲज सच त्याला काही औषध नाही आहे, पण कुठेतरी मलाही असं वाटतं की त्या हार्मोनल लेवल्स चेंजेसमुळे होतात. आणि आम्ही त्यांना खूप समजायचा प्रयत्न करतो की तुम्ही आता ह्याच्यात म्हणजे इकडे तिकडे लक्ष न देता कुठे, आता समजा कॉमर्स असतील तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पोस्ट मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत किंवा CA आहे किंवा ICW आहे, असे काही क्लासेस करून तुम्ही स्वतःला एंगेज करा आणि इतर ठिकाणी तुमचं लक्ष कमी करा. आणि त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच मुलींमध्ये असं आढळलं की आमच्या मेडिसिन्समुळे आणि त्यांनी जे माझ्याकडनं हे घेतलं मार्गदर्शन, त्याच्यामुळे त्या सिस्ट थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या. आता त्या जात नाहीत, पण या ज्या सिस्टचं प्रमाण त्यांच्यात वाढलं आहे, तर या बऱ्याच गोष्टी ज्या पूर्वी नव्हत्या होत त्या सहजतेने आजच्या मेनली ज्या ह्याच्यात येतात त्या मुली, ज्या तारुण्यात येतात त्या, आणि उलट इव्हन त्याच्यानंतर पदार्पण केल्यानंतर पण या गोष्टी बऱ्याच होतात. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मला अशी सांगायची की जे हायजीन आहे, म्हणजे असं होतं की आजकाल जीन्स हे प्रमाणाबाहेर मुली वापरल्या जातात आणि त्या सकाळी 7 वाजता घरातनं बाहेर पडतात, संध्याकाळी त्या 7-8 वाजता येतात, आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनचं जे प्रमाण आहे ते पण आजकाल खूप वाढत चाललेलं आहे. आणि त्या फंगल इन्फेक्शनसाठी त्यांनी म्हणजे जे काही फंगल इन्फेक्शनच्या ज्या काही कॅन्डिड वगैरे ज्या पावडरी वगैरे आहेत, ज्या त्यांनी म्हणजे ह्याच्यानंतर वगैरे त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, तर ही काळजी त्यांच्यात कमी घेतली जाते. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं काय असतं की त्याच्यामुळे जे काही डाग वगैरे पडतात त्यांच्या काही ह्याच्याने, त्या ह्याच्यात मग ते कमी करणं किंवा ते फेड करणं पण मेडिसिन्सनी शक्य होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी लूज असे कपडे वापरावे आणि त्या ह्याच्यानी आपणला म्हणजे जो घाम येतो म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत, तो घाम हा तिथल्या तिथेच राहतो. आणि त्याच्यामुळे इव्हन 3 ते 6 महिने आपण जे काही ट्रीटमेंट करतो त्यांच्यात, तीसुद्धा म्हणजे उद्या ट्रीटमेंट झाली की ते इन्फेक्शन परत येतं. तर या सगळ्यांमध्ये त्यांनी रस्ते काढावेत किंवा त्यांना जर कुठे काही जमत असेल तर मला असं वाटतं त्यांनी 2-3 सेट ठेवावेत कपड्यांचे आणि ते कपडे त्यांनी बदलावेत. त्यामुळे जो घाम तिथल्या तिथे राहतो तो न राहता त्यांच्या ह्याच्यात ते फंगल इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल. आणि शेवटची एक गोष्ट सांगायची म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचं प्रमाण पण मुलींमध्ये मेन, कारण माझ्या संपर्कात जास्त मुली आणि बायकाच येतात, त्याच्यामुळे मी मुली आणि बायका असं म्हणते. तर ते जास्त होतं कारण कुठेतरी त्यांचा पाण्याचा इंटेक कमी होतो, ते जास्त पाणी पित नाहीत आणि त्या न पाणी पिण्यामुळे त्यांच्या युरिनमधली ॲसिडिटी ही वाढते आणि त्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचं प्रमाण पण त्यांच्यात जास्त दिसतं. तर मला असं वाटतं की या मुलींनी कधीही म्हणजे माझ्याचकडनं असं नाही की कधी कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी अंगावर न काढता कुठल्या गायनेकॉलॉजिस्टकडनं कुठलंही इन्फेक्शन झालं, जसं युरिनरी इन्फेक्शन आहे, फंगल आहे किंवा जसे त्यांच्या काही मेट्रोरेजिया ह्यासारख्या गोष्टी आहेत, तर मी असं बघितलं आहे की त्या 2-3 महिने अंगावर काढून मग जेव्हा त्यांना असं वाटतं की आता माझ्या कंट्रोलच्या बाहेर गोष्टी आहेत तेव्हा त्या डॉक्टरांकडे येतात. तर तसं न करता त्यांनी काही गोष्टी झाल्या तर, कारण कोणीही कुठल्याही इव्हन त्यांना जेंट्स डॉक्टरांकडे जायला काही हे वाटत असेल तर त्यांनी लेडीज डॉक्टरांकडे जाऊन तरी त्यांच्याशी ओपन अप व्हावं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करावे. कारण ते कुठेतरी त्यांच्या म्हणजे आम्ही असं या सगळ्या मुलींची आम्ही अक्षरशः आमच्या मुलींसारखं वागतो, आम्ही असं कधीच त्यांना हे करत नाही. तर त्यांनी ज्या मनातल्या शंका आहेत शारीरिक मानसिक त्या सगळ्या आमच्याबरोबर हे शेअर कराव्या, एवढीच माझी विनंती. आणि सध्या किंवा पूर्वापर म्हणजे काही वर्षांपासून जसं पाळी पुढे जाण्यासाठी किंवा अगोदर येण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? खरं स्त्रियांच्या आरोग्यावर खूपच परिणाम होतो. कारण खूप वेळा असं होतं की पाळ्या त्यांच्या एकदम व्यवस्थित चालू असतात, पण आता म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार की गणपतीमध्ये जवळजवळ 150 ते 200 जणींना आम्ही पाळी पुढे जायच्या गोळ्या दिलेल्या आहेत. आणि त्यांचं नंतर ठीक आहे, मी मान्य करते की गणपती आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात म्हणजे मोठा उत्सव आहे, पण त्या मला असं म्हणतात ठीक आहे आता गणपतीतल्या गोळ्या द्या,
त्याच्यानंतर पितृपंधरवड्यात आम्हाला काही हे ठेवायचं आहेत, काही आमच्या आधीच्यासाठी नवस ठेवायचे आणि त्याच्यानंतर आमची पाळी परत नवरात्रीच्या आधी यायला लागते. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की ते पाळीला त्यांच्या हातातलं भावलं असं समजतात आणि मी त्यांना नेहमी बोलते की आता असं होतं की काल का परवाच आमच्याकडे पेशंट आले की नाही मेरे को कल पाली आना मागताय, असं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही जेवढं सहजतेने तुम्ही त्या हे होता, इवन मी मगाशी सांगायला विसरले की IPL सारख्या गोळ्या बिळ्या आहेत या खरं म्हणजे आपल्या ह्याच्यात ज्या अनवॉन्टेड ॲबॉर्शन्स आहेत ते टाळायला जरी फार्मास्युटिकल कंपनींनी काढलेलं असेल, पण या IPLच्या गोळ्यांचं गांभीर्य ह्या आजकालच्या मुलींना कळत नाही. कुठेही रिलेशन आलं हे आलं त्या सरळ IPLच्या 2 गोळ्या घेतात आणि नंतर परत त्या कन्सिव्ह होतात. तर या कुठेतरी या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आहेत. मी काय म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत तुमच्याकडनं त्या तुम्ही करा, ची चूक करा, पण ॲटलिस्ट त्याच्यानंतर तुमची पाळी नाही आली तरी तुम्ही कोणाला तरी जाऊन विचारा की आता माझी पाळी नाही आली आहे. किंवा समजा ह्यांची लग्न झालेली असतील तर IPLच्या गोळ्या घेऊन नंतर तुम्ही कन्सिव्ह झालात तर जे होणारं बाळ आहे ते व्यवस्थित होऊ शकतं की नाही हे तुम्ही हे तरी करा. आणि मग आमच्याकडे त्या 3-4 म्हणजे 2-3 महिने झाल्यानंतर येतात जेव्हा ते अबॉर्शन करणं पण आपल्याला शक्य नसतं. तर मी हेच सगळं सांगायचा प्रयत्न करते की पाळीला तुम्ही हा एक नॅचरल सोर्स आहे जो देवाने दिलेला आहे. म्हणजे जी आजकाल जी मासिक पाळी मुलींना येते किंवा ती 40-45 वर्षांनंतर बायकांमध्ये राहते, जर आम्ही असा स्टडी केलेला आहे तर हे जे डायबेटीस हायपरटेन्शन सारखे रोग आहेत जे बायकांना होतात, तर जसे ही पाळी ही आपल्या सगळ्या बायकांसाठी एक ते मी तर म्हणेन ते बॉडीगार्डसारखं काम करतं. ते सगळे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि कुठेतरी त्या बाईला आम्ही हा स्टडी केलेला आहे की ह्या ज्या म्हणजे पाळी ब्लड प्रेशर आणि डायबिटीज जे बायकांना लागतं हे पोस्ट पाळी मेनोपॉज नंतर ते बायकांमध्ये येतं, कारण जोपर्यंत त्यांच्या पाळ्या असतात तोपर्यंत ते त्यांचं रक्षण करतं या सगळ्या क्रोनिक डिसिजेसपासून. तर म्हणून त्यांनी त्या पाळीला भावलं न मानता, म्हणजे ठीक आहे तुम्ही कुठला तरी एकच सण घ्या त्यात गोळ्या घ्या, मी मान्य करते की कधीतरी आपल्याला करावं लागतं देवाचं, ते करायला पाहिजे. पण आज गणपती आला, उद्या नवरात्र आली, परत उद्या तुमचं कोणाचं तरी लग्न आलं, तर असं नाही आहे. हा जे नॅचरल सोर्स आहे जो आपल्याला देवाकडनं मिळालेला आहे, ही जी निसर्गाची भेट त्यांना मिळालेली आहे ती त्यांचा इतका गैरवापर होतो बायकांकडनं आणि कधी त्या पाळी ढकलतात आणि हे करतात आणि ह्याचं कुठेतरी नंतर रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं किंवा ह्याच्यामुळे त्यांना जी व्यवस्थित पाळी यायची ती पाळी बंद होऊ शकते किंवा ती इरेग्युलराईज करायला परत त्यांना 21 दिवसाचे जे आम्ही पिरियडच्या गोळ्या देतो ते त्यांना 6 महिन्याचे कोर्सेस करावे लागतात आणि मगच ती पाळी रेग्युलराईज करण्यात त्यांना मदत होते. तर त्यांनी असं पाळीला न मानता, मला तर असं वाटतं की लग्न व्हायच्या आधी तर मुलींनी या गोळ्या घेऊच नाही आणि लग्न झाल्यावर पण ज्या महिला या गोळ्या घेतात तर त्यांनी महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदाच अशा गोळ्या घ्याव्यात. त्यांनी सतत जो त्याचा वापर चालला आहे आणि त्यांची नावं पण त्या बायकांना माहिती आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना आमची पण गरज नाही आहे. ते आत्ता गणपतीत पण गोळ्या घेतात, परत एक 4-5 गोळ्या घेतात, पाळी आणतात त्या पितृपंधरवड्यात, परत त्या नवरात्रीत गोळ्या घेतात. तर या सगळ्या ह्याच्यानी ना कुठेतरी आजकाल जे फायब्रॉइड्सचं प्रमाण बायकांमध्ये वाढलं आहे. म्हणजे मला तर वाटतं की दर 100मध्ये 50-60 जणांच्या ज्या आम्ही सोनोग्राफ्या करतो त्याच्यात युटेराईन फायब्रॉइड्सचं जे प्रमाण त्यांचं वाढतं, तर ते जे हार्मोनल इम्बॅलन्स सतत गोळ्या घेऊन जो डिस्टर्ब त्या करतायत आणि त्याच्यामुळे हे कदाचित त्याचं प्रमाण वाढलेलं असेल अशी मला भीती वाटते. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम मानसिकतेवर आणि मानसिकतेवर तर होतोच आहे. पण आता कसं झालंय ना की बायकांमधली जी एक अटॅचमेंट असते किंवा आपल्या घरात कसं होतं की पूर्वी आजी आजोबा होते, या मुलांवर लहानपणापासून म्हणजे 7 वाजले की आपण शुभंकरोतू म्हणायचो, सकाळी आपण जे काय काय म्हणतात ते देवाची काय गाणी वगैरे गायचो किंवा आता शाळांमध्ये पण मला आठवतं की आम्ही ज्या शाळांमध्ये होतो, इव्हन पार्लेटियकमध्ये पण आजकाल अजून ते चालू आहे पण बाकीच्या शाळांमध्ये नाही आहे. त्यामुळे कुठेतरी मुलांवर संस्कार व्हायला म्हणजे किंवा संस्कार करायला कमी पडतात आणि अभाव आहे आणि त्यांना पण म्हणजे ते आजकाल फॅमिली ज्या खूप शॉर्ट झालेल्या आहेत त्यामुळे कोणी आजारी असतात, म्हणजे आजी आजोबा जे काय आईचे असो वडिलांचे असो त्या सगळ्यांचा या मुलांमध्ये अभाव असते. त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी जी घ्यायची असते किंवा समजा उद्या कोणी आजारी पडलं किंवा काय झालं, आता पूर्वी कसं होतं की हे जे आजी आजोबा कोणाचेही असतील आईवडिलांचे तर ते त्यांच्याच घरी असायचे, मग ते आजारी पडल्यावर प्रत्येकावर तो कामाचा लोड यायचा आणि मग प्रत्येकजण त्याचं शेअरिंग करायचं. तर हे जे शेअरिंग आणि केअरिंग आपण जे करायचो तेव्हा
पण आजकाल आपण म्हणजे आमच्या वयात आता आम्ही कोणी पडलो बिडलो तर आमची तरुण मुलं आम्हाला आधी सांगतात की तुम्ही असं काय पडू बिडू नका, तुम्ही तुमच्या सासूसऱ्यांचं किंवा आईवडिलांचं केलं, आम्हाला तेवढा वेळ नसतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी ही जी मानसिकता आहे जी आत्ताच्या मुलांमध्ये आहे की आम्ही खूप बिझी असतो, वेळ नसतो, आईवडिलांना द्यायला वेळ नाही, आजी आजोबांना द्यायला वेळ नाही, हा त्यांनी कुठेतरी तर एवढं स्वतःला बिझी करू नये आणि कोणाला तरी कधीतरी आपल्या आईवडिलांची गप्पा माराव्यात. कंटिन्युअस तुम्ही मोबाईलवर असता, त्या मोबाईलमधली एक 10-15 मिनटं तरी आईवडिलांना द्यावी. कधीतरी त्यांचे आजी आजोबा त्यांच्याबरोबर नसतील तरी त्यांनी फोन करावे, त्यांची हालहवाल पुचावी की कुठेतरी त्यांनाही जगण्याचा एक मार्ग मिळाला पाहिजे, त्यांनाही आशेचा किरण वाटलं पाहिजे की आम्ही अजूनही थोडी वर्ष जगावं. तर हा जो अभाव आहे म्हणजे कुठेही तुम्ही आजी आजोबांकडे जा, त्यांना त्यांचे नातू किंवा नात हे खूप दिवसात भेटलेले नसतात किंवा आईवडिलांचं पण त्यांना म्हणजे मुलं पण त्यांना खूप कमी भेटतात. तर ह्याच्यामध्ये ते फक्त अक्षरशः गोळ्या घेऊन वाट बघत असतात की मी कधी जाईन किंवा मला देव कधी ह्याच्यातनं मुक्त करेल. तर हे सगळं होण्यापेक्षा जर तरुण पिढीने किंवा आमच्यासारख्या पिढीने अजूनही जर त्यांचं हे केलं म्हणजे त्यांच्यात कुठेतरी आशेचा किरण, त्यांची कधीतरी दिवसातनं किंवा एक आठवड्यातनं 1-2-3 म्हणजे मिनटं घालून जर हालचाल विचारली तर त्याच्यात त्यांनाही बरं वाटेल असे मला. त्या शाळेमध्ये मुलींना गुड टच बॅड टच शिकवले जातात, असं शिकवणी वर्ग येतं. तर आत्ताच काल परवाची एक घटना आहे पुण्यामध्ये, 10वीची मुलगी आहे, तिच्यावर कितीतर महिने 14 जणांनी सतत अत्याचार केले. तर शाळेमध्ये असे जेव्हा अवेअरनेस चालू होता त्यावेळेस ती संशयित दिसून आली, म्हणून तिच्याची विचारपूस केली तर ही गोष्ट पुढे आली. तर मग सरकार तर त्यांच्या योजना असंही राबवत आहे, मग तरी पण अशा घटना घडायला मग नाही. मला असं वाटतं की या ह्याच्यात म्हणजे शाळेत आत्ता म्हणजे 10वीत गुड टच किंवा बॅड टच हे शिकवण्याच्या आधी लहानपणी जे ह्याच्यात मॉन्टेसरीत किंवा ज्युनियर के जीत जे असतात ना, म्हणजे आता मी खरं फेसबुकवर पण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत की ज्या अशा 4-5 वर्षाच्या मुलींनाच शिकवलं पाहिजे की गुड टच आणि बॅड टच काय. म्हणजे त्यांनी 9वी-10वीत जाऊन त्यांचं सगळं होईपर्यंत वाट नाही बघायला पाहिजे. घरात आईवडिलांनी आणि बाहेर टीचरनी किंवा इवन आम्ही सुद्धा म्हणजे मी बऱ्याच जण म्हणजे लहान मुलींना आम्ही त्यांच्या आईवडिलांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही तो जो अवेअरनेस आहे की कोणी तुला प्रेमाने हात म्हणजे टच करते किंवा वेगळ्या ह्याच्याने टच करते, त्या मुलींना हे आत्ताच कळायला पाहिजे. मला तर वाटतं म्हणजे 4-5व्या वर्षीच जर त्यांना ते कळलं तर मग जशा त्या मोठ्या होतात तेवढा त्यांना त्रास नाही होणार. कारण हे गुड टच आणि बॅड खरं कसं होतं आपल्याकडे की मुली वयात आल्यानंतर आपण ते समजवायला जातो आहे, पण तोपर्यंत आपला समाजच असा झाला आहे की त्यांना वयात आलेल्या मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाही, त्यांना त्याच्या आधीच्याच लहान मुलींमध्ये पण जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे जी काय तुम्ही बदलापूरची आता घटना चालू आहे किंवा इतर ठिकाणी पण काही गोष्टी झालेल्या आहेत तर आपण बघितले आहेत खूप लहान लहान मुलींचे पण त्यांनी हे केलेले आहेत म्हणजे रेप वगैरे केलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी 10वी 12वी 9वी या वयापर्यंत न थांबता त्यांनी ते 4थ्या 5व्या 6व्या वर्षीच हे चालू केलं पाहिजे. आणि लहान मुलींना जसं खायचं प्यायचं नेल पॉलिश कळतं, लिपस्टिक लावायची कळते, तसंच तेव्हाच त्यांना गुड टच आणि बॅड टच हे कळलं पाहिजे. तरच आपल्या समाजात काहीतरी पुढे होप्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांवर सरकारवर सोपवण्यापेक्षा घरच्या घरीच पेरेंटिंग हे केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरं खूप ठिकाणी ते म्हणजे आपल्या ह्याच्यात काय होतं की मुलं बेबी सिटिंगमध्ये वगैरे मुलं हे होतात आणि तिकडेही असं थोडंफार गुड टच बॅड टच म्हणजे त्या मुलींना कळत नसतं, पण लहान मुलं असतात असं होऊ शकतं. पण ते त्यांच्या तेव्हाच जर त्यांना ते कळलं की हे गुड टच बॅड टच, कारण हे बघा सगळी लहान मुलं आणि मुली हे गुड टच आणि बॅड टच किंवा जे टच करतात ते नेहमी चांगलाच असतो, पण कधीतरी कुठल्या तरी एखाद्या मुलांनी जर तिला बॅड टच केला तर ते तिला तेव्हाच कळलं पाहिजे की हे आपलं होतं आणि तेव्हाच तिने त्या टीचरना म्हणजे जे काय पाळणाघरातली बायका असतात त्यांना किंवा घरी येऊन आपल्या आईवडिलांना, पण ते त्यांना लहान मुलांना नाही कळत तर त्यांनी आईवडिलांनीच जेव्हा त्या घरी येतात तेव्हा त्यांना विचारलं पाहिजे की असं तुझ्याबरोबर होत नाही आहे ना, तुला सगळे चांगलाच हाताने स्पर्श करतात ना, आणि तसं करत नसेल तर तू मला सांग, मी त्या मुलाला बघून घेईन किंवा मी तुझ्या त्या टीचरशी बोलीन. असा जो एक कॉन्फिडन्स आहे किंवा त्यांनी जर आईवडिलांनीच तेव्हाच त्यांना समज दिली तर त्या घरी येऊन मुलींना सांगू शकतात. कारण मुली या अक्षरशः पोपट असतात म्हणजे त्यांना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आईवडिलांपर्यंत पोचवतात. तर जर आईवडिलांनी त्यांना असं अवेअरनेस केला तर त्या तसं आईवडिलांपर्यंत मेसेज पोचवतील आणि मग त्याच्यात तो जो अवेअरनेस लहान मुलींमध्ये वाढून
पुढे पुढे या ज्या घटना करतात आणि मग आपण सावध होतो. तर मला असं वाटतं तेव्हाच त्यांना सावध करावं. धन्यवाद. मॅडमने आपल्याला एकदम विस्तृत अशी माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.